माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत। सध्या खूप जास्त पावसाचं वातावरण आहे आणि माझ्या चॅनलला भूजलचं असल्यामुळं मला पावसाळ्यातसुद्धा त्याच्यावर व्हिडिओ काढावे लागतात। त्याच्यामुळं मी पावसाळ्यात काय अभ्यास केला आणि मी येणाऱ्या ज्या काळात आहे, पावसाळा संपल्यानंतर कोणत्या पद्धतीनं पाणी बघणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल। आणि मला तसं छोट्या ते छोट्या रॉड असो किंवा मोठा रॉड असो त्याच्यावर पाणी बघता येतं, परंतु माझी जी टेक्निक आहे, ज्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये नावसुद्धा दिलेलं आहे का त्याचं नाव IR टेक्निक आहे। माझ्या नावावर त्या टेक्निकचं मी नाव ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये मी तांब्याच्या रॉडवर सुद्धा पाणी बघतो आणि तांब आणि लोखंडचा थोडा जॉईंट यांनी बी काय फरक होतं हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार आहे। आणि माझा रॉड समोर दोन्ही बी रॉड दोन तांब्याचे रॉड आहेत। हे रॉड नुसतं याला लोखंडी जॉईंट केलेलं आहे, मोटरसायकलीचे वाल, पण दोन्हीची जी लांबी आहे ती एकसारखीच आहे, म्हणजे ती 14 इंच आहे। आणि धरायचे दांडे थोडे वेगळे असू शकतात दोघांचे, परंतु दोन्हीचे दांडे जे आहेत ते 14 इंच आहेत। आणि मी याच्यानंतर 14 इंच रॉडवरच काम करणार आहे आणि त्याच्यात मला काहीच अडचण नाही, कारण याच्या अगोदरसुद्धा मी सगळ्या रॉडने पाणी समजतं, परंतु याच्यामध्ये त्रास कमी असल्यामुळं आणि ही माझी टेक्निक म्हणून मी मागे बी सांगितलेलं आहे की माझी एक टेक्निक आहे आणि ती टेक्निक म्हणजे हे 14 इंच रॉड हे आता शेवट त्याचा आहे। 14 इंचपर्यंत मी त्याला आता कमी ना जादा याला करणार आहे। आणि ते ह्याच एक रॉड किती पद्धतीनं पाणी सांगू शकतं त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर सगळ्यात अगोदरची याची पद्धत खूप छान ही आहे का एक रॉड जर असं जमिनीच्या दिशेने जर ठेवला आणि एक असा हातात जर धरला आणि जर आपण याला विचारलं सगळ्यात मोठा क्रॉस कोणत्या साईडला आहे, तर तो असं मला सांगू शकतो ह्या साईडनं क्रॉस आहे सगळ्यात मोठा। आणि सगळ्यात मोठी पाण्याची लाईन सध्या आपल्याला कुठं सापडू शकते, तर ह्या साईडला सापडू शकते। त्याला एक रॉड मला असं खाली धरावं लागतं आणि एक रॉड असं धरावं लागतं। आणि छोटी पाण्याची लाईन सध्या कुठं आहे तर तो सुद्धा मला सांगितल्याबरोबर तो दाखवू शकतो। हा तर विचारल्या झाल्यानंतर त्याचा प्रयोग समजा, परंतु मी काही आज हा रॉड किती पद्धतीने काम करू शकतो त्याची एक लिस्ट तयार करून आणलेलो आहे। तर त्याच्या पहिल्या पद्धतीमध्ये हा रॉड कसं काम करू शकतो ते मी आज दाखविणार आहे। त्याची सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे मी रॉड पाण्याच्या लाईनीवर फिरू शकतो। इकडे पहा, इथं पाण्याची लाईन आहे आणि असा रॉड हा रॉड असा पाण्याच्या लाईनवर माझ्याकडून गोल गोल फिरतो आणि दोन्ही रॉडसुद्धा माझे पाण्याच्या रॉडवर पाण्याच्या लाईनवर गेल्यावर असं फिरू शकतं। तिकडे पहा, ही झाली याची पहिली पद्धत, पाण्याची लाईन दाखवायची। कोरडी लाईनवर हा फिरत नाही, इथं एक साचलेल्या पाण्याची लाईन म्हणजे आडवं बोरे पण त्याला पाणी नाही आहे, हा त्याच्यावर फिरत नाही। इकडे पहा, आणि इकडे पाण्याची लाईन येऊ लागली तर लगेच फिरू लागला आणि दोन्ही सुद्धा रॉड असे पाण्याच्या लाईनवर फिरतात। ही झाली आहे पहिली पद्धत। आधी दुसरी पद्धत आहे एक पाण्याच्या लाईनला ओळखायची, तर असं धरायचे रॉड बोटामध्ये, 3 बोटामध्ये। जर पाण्याची लाईन आली
तर रॉड असे आतमध्ये येतात आणि जर रिकामी जर लाईन आली, इकडे एक नुसतं पाणी साचलेलं इकडे बा, तर त्याच्यामध्ये आतमध्ये येऊन अशा बाहेरच्या दिशेने आणखी जातं. आता इथं जास्त एक पाण्याची लाईन इकडे बा, आणि ह्या पद्धतीमध्ये एक अशी पद्धत आहे की याच्यामध्ये हंगामी लाईनचा सुद्धा अंदाज आपल्याला आपण घेऊ शकतो. जर हंगामी पाण्याची लाईन जर असली तर रॉड आतमध्ये येऊन यांच्यामध्ये थोडा असा अंतर राहतो. आपण किती जरी इकडं त्याच्या खाली त्याला आणायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये असा थोडा अंतर होतो. आणि 12 महिन्याचा लाईन चालणारी असली तर ह्या पद्धतीमध्ये असं जर त्याला राईट त्याच्या खाली जर धरलं तर जास्त गॅप होत नाही, एकदम राईट त्याच्या खाली ते रॉड उभा राहतं. आता ही झाली 2 पद्धती. आणि तिसरी पद्धत ह्याच रॉडमध्ये इकडे पहा, ह्याच रॉडमध्ये आता पाहिलेलं मी असं वर धरलं होतं, आता असं धरायचं इकडं पोटाच्या लेवलला. इकडं पहा, जर पाणी जर असलं तर रॉड असे थोडे असे कुत्र्याच्या कानावानी असं मागं जाऊन उभं राहतात. इकडं पहा, 2 लाईनी दाढेवर असे कुत्र्याच्या कानावर उभं राहतात. आणि जर पाणी जर त्या लाईनमध्ये नसलं तर रॉड असे टक्कर मारून असं आणखीन गुणाकारचं चिन्ह करतात. इकडं पहा, इथं एक पाण्याची लाईन आहे, त्याच्यावर सुद्धा असं कुत्र्याच्या कानावानी असे कानं करून असे मागं रॉड उभा राहतात पाण्याच्या लाईनीवर. ही झाली तिसरी पद्धत याच रॉडवर. आता चौथी पद्धत. चौथी पद्धत अशी आहे का ह्या रॉडला असे आपण मूठ मारून असं वर सुद्धा असं धरू शकतो. इकडे पहा, असं अंगठा लावून याच्यामध्ये ती लाईन दाखविणार, कोणती लाईन दाखविणार, कोरडी असो का पाण्याची लाईन, पण ह्या रॉडनं हे होऊ शकतं. याच्यातूनच जर आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये आणखीन समजा 5वी पद्धत आहे का त्या लाईनीच्या ह्या साईडला बी बघायचं आणि त्या साईडला बी बघायचं. इकडे पहा, इथं 2 लाईनी आहे, परंतु मी एक लाईनलाच बघणार. ही एक साईड बघितली मी आणि ही दोन्ही साईडनं जर दाखवलं तर ती पाण्याची लाईन. आणि इथं एक बिगर कामाची लाईन आहे, याच्यात पाणी असू शकतं नसू शकतं, पण ती त्याच्यात मोटर चालणार नाही. त्याला एक साईडनं तर दाखविणार, परंतु दुसऱ्या साईडनं त्याला दाखवू शकत नाही. इकडे पहा, गुणाकारचं चिन्ह केलं. तर ही झाली 5वी पद्धत ह्याच रॉडने. आता एक 6वी पद्धत, ती आहे सिंगल रॉड. याला आपण सिंगल रॉडने सुद्धा पाणी बघू शकतो. ही पाण्याची लाईन इकडे बघा. याच्यामध्ये बी कोणती पण लाईन लागू शकते, पाण्याची असो किंवा बिगर पाण्याची. पण याच्यामध्ये ह्या सिंगल रॉडमध्ये जर पाण्याची लाईन नेमकी कोणती आणि कोरडी कोणती ही जर पाहायची असली तर रॉडला थोडं शेंडेल धरायचं. इकडे पहा, तर पाण्याच्या लाईनवर असं दाखवते. इकडे पहा, आणि ही आहे कोरडी लाईन. इकडे पहा, कोरडी म्हणजे बिगर कामाची लाईन. त्याला दाखिल्यानंतर रॉड असा रिवर्स येतो.
आणि 8वी पद्धत ती तुम्हाला मी सगळ्यात सुरुवातीला सांगितली होती का पाणी कोणत्या साईडला आहे, हा रॉड, हे 2 रॉड, एक रॉड असं खाली धरायचं आणि सगळ्यात मोठा क्रॉस कोणत्या साईडला आहे तर हा असा रॉड दिशा दाखवू शकतो. 8वी मी याच्यामध्ये त्याचा नंबर चुकलं होतं पण मी तुम्हाला ते सुरुवातीलाच दाखवली. आणि आता 9वी पद्धत. नववी पद्धत ही आहे की रॉडला आपण असं धरून किंवा असं धरून सुद्धा हे पाणी किती आहे हे विचारू शकता. इकडे बघा, 1 इंच पाणी, 1.5, 1.25 नाही का नाही, हा लाईन आता 1.5 इंच पर्यंत वाहत आहे कारण ते विहिरीला फुल पाणी आलेलं आहे. आणि हेच पहा त्या पद्धतीनं इथं एक लाईन, इकडे पहा लाईन तर दाखवीन परंतु त्याला जर इंच विचारलं, अर्धा इंच आहे का तर ते दाखविणार नाही. आणि अशा मुठीमध्ये धरल्यावर सुद्धा आपण त्याला इंच विचारू शकता, 1 इंच आहे का तर ती दाखविणार नाही. आता पाणी, हेच रॉड पाणी कोणत्या साईडनं वाहतं इकडं पहा, हे कसे दाखवितात इकडं पहा. आता ही लाईन आहे एक पाण्याची, पाणी ह्या साईडने येतं, इकडून इकडं चाललं तर हे रॉड इकडं तोंड करतात. इकडं पहा, ह्या रॉडवर आपण किती जरी दुसरीकडे तोंड करायचा प्रयत्न केला तर ते दुसरीकडे तोंड करणार नाही. ही झाली एक पद्धत. हा, आणि हे रॉड आणखीन एक पद्धत आहे. जर पाण्याची लाईन असली आणि तिकडं आपण त्या दिशेने असा रॉड जर केला आणि एक रॉड असा हातात जर धरला आणि तिकडे जर असं पाण्याच्या इकडं आपण पाहिलं तर रॉड फिरतो आणि नजर आणि रॉड जरी आपण इकडे त्याला तर हे रोड थांबतो. इकडं पहा, थोडं आभाळाचं वातावरण आहे त्याच्यामुळं व्हिडिओ आणखीन शॉर्टकट करू शकतो आपण. बरेच प्रयोग आहेत परंतु आवाज धडधड येऊ लागलेला आहे. आणि बसून सुद्धा आपण ह्या रॉडने पाणी पाहू शकतो. सिंगल रॉडवर अशा ह्या प्रकारे इकडे पहा. याला आणखीन सविस्तर सांगत होतं पण आभाळाचं वातावरण सध्या आहे. आता एक पद्धत आहे, असं याची उलट करून सुद्धा असं शेंड्याला धरून सुद्धा आपण पाण्याची लाईन अशी ओळखू शकतो. इकडे पहा, अशी याच्यामध्ये कोरडी लाईन, पाण्याची लाईन ओळखू येत नाही परंतु ह्या रॉडने आपण असं पाहू शकतो. आणि ऑलरेडी असं जर मुठीत धरलं तर हा नुसता क्रॉसवरच असा होतो. ही सुद्धा एक पद्धत ह्या रॉडने करता येते आपल्याला. यानी क्रॉस सुद्धा आपण बघू शकतो. आणि एक मोटरसायकलच्या चावीनं जर तोंडात घातली तरी यानी एक प्रयोग होऊ शकतो. इथल्या मधल्या लाईनीवर मोटरसायकलीची चावी लावल्यामुळं ती दाखविली नाही. आणि 2 अशा पद्धती आहे का ते काही सिक्रेट असल्यामुळं मी दाखविली नाही. आणि आणखीन एक पद्धत आहे, कमीत कमी 10-15 पद्धती झाल्या असत्या. पूर्ण पद्धती 20 आहे त्याच्यामध्ये परंतु आता आभाळामुळं थोडं दचकलेलं वातावरण. तसेच रॉड याला जर मोटरसायकलीचे आपण असे वाल लावले तर नुसतं पाण्याच्या लाईनवर ते असे उघडतात. हे रॉडवरचे कमीत कमी 20 पद्धती आहेत परंतु एक आणखी नारळावर बी बऱ्याच पद्धती, पण आभाळामुळं आता घरी निघायचं आहे आणि व्हिडिओ संपायचा आहे. तर
असं जर नारळ लवचुंबक जर दुसऱ्या हातात जर धरलं तर नुसतं पाण्याच्या लाईनवरच नारळ उभा राहतो. इकडं पहा, ह्या लाईनीवर उभं नाही राहावं लागलं इकडं. आणि ह्याच रॉडवर जर आता सध्या आपल्याकडे लोखंडी रॉड नाही आणि आभाळ पण आलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करायचा आपल्याला. जर खाली लोखंडाचा रॉड जर ठेवला तर हे रॉड नुसते 12 महिने चालणाऱ्या लाईनीवरच उघडतात आणि हंगामी लाईनीवर उघडत नाही. तर हे नुसतं मी आज शॉर्टकटमध्ये सांगितलं का माझ्याकडं 10 नाही 20 पद्धती ह्याच रॉडवर, माझ्या 14 इंची रॉडवर आहेत. आणि मी एक पद्धत आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून चांगला समजायचा प्रयत्न करेल दररोज. परंतु माझ्याकडे सध्या 20 पद्धती आहे पाण्याची. व्हिडिओ याच्यामुळे संपावा लागू राहिला का आभाळाचं वातावरण आहे. ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद.